मी प्रियंका गोरड पवार आज साम टीव्हीच्या एका वेगळ्या आणि विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीला सगळ्यांना एक प्रश्न विचारते, तुम्ही कसे आहात? म्हणजे मजेत आहात ना? धमाल करताय, मजा करताय? व्हॅलेंटाईन डे वीक सुरू आहे आणि मजा असणारच आहे, प्रेम असणारच आहे आणि हे प्रेम जे आहे ते द्विगुणित करण्यासाठी तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आले आहे। कारण आता एक नवा सिनेमा हा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय। कोणता सिनेमा? कारदेवा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि त्या निमित्तानं या सिनेमाची टीम ही आज साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे, तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे। सुरुवातीला या टीमचं आपण स्वागत करूया। खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सुरुवातीला आपण ओळख करून घेऊयात, कारण मगापासून मी तर ह्यांच्याशी गप्पा मारतीये, पण तुमच्यासाठी पुन्हा एकदा नव्यानं ओळख करून देते। माझ्या सोबत इथे आहेत अभिनेते मयूर लाड, अभिनेत्री आपल्या सोबत आहेत मोनालिसा बागल, दिग्दर्शक रणजित जाधव, ज्यांच्या नजरेतून आपल्याला हा सिनेमा पाहायला मिळणार आहे आणि या सिनेमाचे अर्थात निर्माते आहेत प्रशांत शिंगटे, जे आपल्यासाठी नवे नाहीत, यांची ओळख आहेच आणि सरांसोबत खूप गप्पा मारायच्यात। त्याआधी आणखीन एका विशेष माणसासोबत मला तुमची ओळख करून द्यायची आहे। विशेष यासाठी म्हणते कारण तुम्ही आम्ही सगळेच टिकटॉक करतो, रील करतो आणि या रीलच्या लाईफ मधून नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण करणारा आपला टिकटॉक फेम सूरज चव्हाण हा सोबत आपल्या असणार आहे। त्याच्यासोबत देखील खूप गप्पा मारायच्यात आणि या सिनेमातला एक महत्त्वाचा घटक, एक महत्त्वाची भूमिका साकारणारा किरण सुद्धा आपल्या सोबत आहे। महत्त्वाची भूमिका त्याची काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे गप्पांनंतर, पण सुरुवात करूयात आपण या सिनेमाचे निर्माते आपल्या सोबत आहेत त्यांच्यापासून। सर, सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीस आणि खूप छान असा हा आठवडा आहे, प्रेमाचा आठवडा आहे। सिनेमाबद्दल काय सांगा? नक्कीच हे एक प्रेमाचा आठवडा म्हटला जातो, व्हॅलेंटाईन म्हटलं की, आणि या प्रेमाच्या आठवड्यातच आम्ही रिलीज करण्याचा प्लॅन केला होता आणि प्रेक्षकांना नक्की 100% सर्वांना ऑडियन्सला आवडणार आहे हा सगळा मूवी। आणि सह्याद्री फिल्म प्रोडक्शन निर्मित कारदेवा हा मराठी चित्रपट 11 फेब्रुवारीला तुम्ही सर्वांनी पाहावा हे प्रथमतः मी सगळ्यांना आवर्जून सांगेन, कारण स्टोरीचा कन्सेप्ट खूप काही छान लिहिलेला आहे। दिग्दर्शक रणजित जाधव यांचं ते लिखाण आहे आणि त्यांनी तो व्यवस्थितरित्या प्रॉपर एकदम दिग्दर्शक पण तेवढ्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने केलेला आहे। ज्येष्ठ मंडळींचं खूप काही या चित्रपटामध्ये मार्गदर्शन पण झालेलं आहे, ते स्वतः त्यामध्ये कास्टिंग रोलला करत आहेत। जसे की नागेश जी भोसले आहेत, जयवंत वाडकर आहेत, अरुणजी नलावडे सर आहेत। या मंडळींचं, ज्येष्ठ मंडळींचं चांगलं प्रॉपर असं आम्हाला मार्गदर्शन झालं आणि या मार्गदर्शनाला धरून पूर्णपणे टेक्निकल टीम, डायरेक्शन टीम, माझ्या आर्टिस्ट टीम यांना खूप काही याचा फायदा झाला, स्वतः इव्हन मला पण झाला। त्याचसोबत माझ्या या चित्रपटामध्ये जे लीड मोनालिसा बागल आहे, मयूर लाड आहे, यांनी पण खूप मेहनत केलेली आहे या चित्रपटासाठी आणि ती प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे। आणि एक प्रेमाचा आदर्श काय द्यावा समाजाला, तो कसा असला पाहिजे, पालक वर्ग आणि प्रेमी युगल वर्ग हा एकांचं एकमेकाशी नातं कसं घट्ट असावं, किती पारदर्शक असावं, यामार्फत हा संदेश नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे आणि तो 100% आवडणार आहे। शिवाय यामध्ये गीते जे आहेत, गायक जे आहेत ते महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे सर, त्यानंतर आदर शिंदे सर, मधुरजी शिंदे सर, त्यानंतर सुप्रिया सोरटे आणि डॉक्टर नेहा राजपाल। गाणी 4 गाणी आहेत, सुपर एकदम आहेत, खूप काही लोकांचा प्रतिसाद चांगला येतोय। जी म्युझिक मराठी तर्फे जी काही गाण्यांचं लॉन्चिंग झालेलं आहे, रिलीज झाले युट्यूब चॅनलवर त्यांच्या, हे आणि अतिशय असा सुरेख असा प्रतिसाद आल्यानंतर आम्ही आता 11 तारखेला ही प्रेमाची एक मेजवानी घेऊन येतोय, एक आदर्शमय प्रेमकथा कारदेवा। नक्की पहा आवर्जून, सगळ्यांनी सहकुटुंब, सहपरिवार, प्रेमीयुगल, मित्रमंडळी सगळ्यांनी आवर्जून पाहाल याची मी तुम्हाला आणि आवडेल याची मी खात्री स्वतः निर्माता प्रशांत शिंगटे देतो आहे। नक्कीच सर, खरं म्हणजे दिग्दर्शकाच्या नजरेतून जेव्हा सिनेमा समोर येत असतो आणि हा सिनेमा करायचा आहे, सुरुवात झाली आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलेला आहात, काय वाटतंय या सिनेमाबद्दल? जेव्हा आपण म्हणजे सिनेमाचं वैशिष्ट्य हे असं आहे की हा सिनेमा असा आहे, या सिनेमामध्ये टिकटॉक स्टारला संधी देण्यात आलेली आहे आणि ही कथा करत असताना या सगळ्या गोष्टी, या प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या? पहिले तर नमस्कार, साम टीव्हीला मी आभार मानतो की तुम्ही आम्हाला लाईव्ह येण्याची संधी दिली आणि पिक्चरविषयी सांगतो आणि टिकटॉक स्टारविषयी पण सांगतो। हा पिक्चर एक आदर्शमय प्रेम कथा जो सब्जेक्ट आहे आमचा, यामध्ये एक चांगली लव्ह स्टोरी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि यामध्ये कॉमेडी पण आहे, काही इमोशनल सीन्स पण आहे, चांगले सॉन्ग पण आहेत आणि विलनचं पण चांगला रोल आहे यामध्ये। तुम्ही मला प्रश्न विचार त्यानुसार बोलणार मी।
नक्कीच खरं म्हणजे हे असं थोडकं सांगण्यामागचं कारण हे आहे की 11 तारखेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सगळं आता सांगतो तर तुम्ही सिनेमा कसा बघाल ना, त्यामुळे ते मोजक्याच प्रश्नांची उत्तरं देतात. मयूर, मी तुझ्याकडे येते. खरं म्हणजे एखादा सिनेमा आपल्याला करायचा आहे आणि ही ऑफर येते, हा सिनेमा होतो, हा सिनेमा पूर्ण होतो आणि कोरोना सारख्या संकटामध्ये सुद्धा हा सिनेमा पूर्ण होऊन प्रेक्षकांच्या भेटीस येतो, थिएटरमध्ये हा सिनेमा येतो, तेव्हाचे फिलिंग्सच काही वेगळे असतात. काय सांगशील? सर्वप्रथम साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि तुम्हालाही थँक्यू, तुमच्या अख्ख्या टीमला की आम्हाला तुम्ही येऊन बोलण्याची संधी दिली. कसं वाटतं म्हटल्यावर येण्याचं प्रॅक्टिकल उत्तर आहे, कोणाला आवडत नाही मी 70 mm वर मला लोक बघणार आहेत आणि मी येणार आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या ऍक्टरची एक ती हेच असते, डिझायर्स टू की मला तिकडे जायचं आहे, मला तिकडे पोचायचं, त्याच्यासाठीच आम्ही झटत असतो. आज मी जवळजवळ 15-20 मालिका केल्या आहेत, तरी सुद्धा ते प्रत्येक मालिका करताना सुद्धा एक असतं की कोणीतरी मला बघावं आणि कोणीतरी मला तो माझा टॅलेंट ओळखून मला तो चान्स द्यावा, जो मला दिग्दर्शकांनी आणि आपल्या प्रोड्युसर्सनी दिलाय. तर आजपर्यंत मी जेवढ्या मालिका केल्या त्या सगळ्या त्या मालिकाच्या कॅरेक्टर्सना मला भरभरून प्रतिसाद दिलाय लोकांनी. म्हणजे खूप त्याचे अप्रिशिएशनचे फोन वगैरे हे ज्याच्याने मोटिवेशन मिळत गेलं. त्यामुळे ते स्ट्रगल करताना सुद्धा तो एक फोन जो असतो कोणाचा, एखाद्या प्रेक्षकाचा मेसेज, कुठून तरी अननोन लोकांचा माणसाचा मेसेज आला की ती मोटिवेशन मिळतं की अरे यार अजून करूया आणि ते कुठेतरी आज सार्थकी लागल्यासारखं आणि लागणार आहे, अजून होईल पुढे काहीतरी चांगलं, असं ते मोटिवेशनमुळे आज ती एक्साइटमेंट म्हणजे ती शब्दात व्यक्त करण्यासारखी नाहीच आहे. नक्कीच खरं म्हणजे सर, हे सिनेमाचं कौतुक नाहीये, हे पर्सनली तुमचं कौतुक होत आहे. कारण तुम्ही या कोरोनाच्या संकटातही सिनेमा करण्यासाठी तयार झालात, या संकटातही या तरुणाईला आपण प्रोत्साहित केलं आणि या तरुणाईला आपण संधी दिली, त्यामुळे तुमचं देखील कौतुक होतच आहे. मी अभिनेत्रीकडे वळते. ही आपल्यासाठी काही नवी नाहीये, आपल्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मनोरंजन करण्यासाठी नेहमीच मोनालिसा सज्ज असते. मोनालिसा, तुझे काय फिलिंग्स आहेत? सिनेमा आता 2 दिवसांनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नमस्कार. सर्वप्रथम मी साम मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. आणि ज्यावेळेस लॉकडाऊन होतं, मी लॉकडाऊनमध्ये मालिका केली होती टोटल उब्लाक, आणि त्यानंतर मला संधी मिळाली कारदेवा सिनेमाची. लॉकडाऊन नुकताच संपला होता आणि थोड्याशा प्रमाणात शूटिंग सुरू झालं होतं, की खूप ठिकाणी शूटिंग वगैरे नव्हतं त्यावेळेस माझ्याकडे ह्या सिनेमासाठी संधी मला मिळाली. पण आमच्या निर्मात्यांचं आणि दिग्दर्शकांचं म्हणणं होतं की माझं वजन फार कमी आहे त्या भूमिकेसाठी. सो माझा टास्क खरं तर तिथून सुरू झाला, वेट गेन करण्यापासून. मी जवळजवळ 7 ते 8 किलो वजन माझं कारदेवा या सिनेमासाठी वाढवलं होतं. आणि लॉकडाऊनमध्ये सातारा जिल्ह्यात ह्या सिनेमाचं शूटिंग झालंय. आपले प्रशांत सर तिथले आहेत सातारा जिल्ह्यातले, मी सुद्धा मुळात सातारची आहे. पण सातारचीच आहे. वा म्हणजे माहिती आहे का, आम्ही जिथे जिथे जातो ना, आम्हाला साताऱ्यातलं कोण ना कोणतरी भेटतंच. बघ, इथे पण भेटलं. सो तिथे आम्ही शूट केलं. आणि करोना होताच त्यावेळेस, पूर्ण नव्हता गेला करोना, परंतु आमचं जे युनिट होतं 100-150 लोकांचं, एकही त्याच्यात पॉझिटिव्ह कधीच आला नाही त्या 30 दिवसांमध्ये. ती महत्वाची गोष्ट. आणि कोरोनानंतर मी 70 mm वरती पहिल्यांदा दिसणार आहे आता कोरोनाच्या ह्याच्यानंतर. सो मी खूप एक्सायटेड आहे. आणि महत्वाचं म्हणजे उद्या 10 फेब माझा बर्थडे आहे आणि 11 फेबला माझी फिल्म रिलीज आहे. सो आय एम सो एक्सायटेड. कारण 10 फेबला मी शूट करते असं बऱ्याचदा झालंय की मी सेटवरती होती, पण माझी पहिली रिलीज माझ्या बर्थडेच्या निमित्तांच्या ह्यानी रिलीज होणारी ही पहिली फिल्म आहे. सो ही फिल्म माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे आणि मी खूप एक्सायटेड सुद्धा आहे. नक्कीच. आणि आमच्या संपूर्ण टीमकडून तुला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. खरं म्हणजे सर, आता मोनालिसाने जो उल्लेख केला होता की आम्ही सगळ्यांनी कोरोनामध्ये शूट केलं, मात्र कुणीही कोरोना पॉझिटिव्ह झालं नाही, श्रेय तुम्हाला जातं. कसं काय केलं होतं सांगू इच्छितो मी. तर डॉक्टरांची टीम होती माझी त्या ठिकाणी सेटवरती, आणि जसं का पहिला फर्स्ट व्ह्यू कोरोनाचा संपला, त्यानंतर परमिशन दिली शूटिंगला परमिशन मिळाल्यानंतर जो काही त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग म्हणा, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर प्लॅन केलं होतं की जेणेकरून आपलं शूट कुठेच बंद नाही पडलं पाहिजे. आणि शूट बंद पडण्यापेक्षा लोकांचं शरीर निरोगी शरीर कसं करता येईल, कारण एक जरी पॉझिटिव्ह झाला तर तो सगळ्या पूर्ण टोटलच्या टीमवरती त्याचा इफेक्ट हे झाला असता. आणि तो कुठं होऊ नये, ब्रेक कुठं होऊ नये, सगळ्यांचं शरीर जपणं हे प्रत्येक निर्मात्याचं पण काम आहे. आणि स्वतःच जो काळजी घेतो, जो शरीराचं आहे, त्यानं पण तेवढी काळजी घेतली पाहिजे. मी या ठिकाणी माझ्या टीमचं पण खूप आभार मानतो की प्रत्येकाने तेवढी काळजी आणि तेवढे सगळे काटेकोरपणे पालन केलं. त्याचबरोबर मी या ठिकाणी अवश्य सांगेन, जी एपी म्हणून अश्विनी बागल या माझ्या टीम मध्ये आहे, आणि त्या तिनं जे काही काटेकोरपणा ठेवला स्टार्ट पासून एंड पर्यंत, तो अतिशय लोकांनी पाळला.
या ठिकाणी पण त्या पाठीमाग अश्विनी बागलचं मी कौतुक करेन की खरोखर तिनं अभिमानास्पद बाब आहे ही की एवढा सगळ्या युनिटला घेऊन आणि एकही लोकांना काटलंय म्हणजे सर्दी नाही खोकला नाही जे काही जे सिम्पटम्स आहेत कुठंच झालेलं नाहीये आजपर्यंत माझ्या टीम मध्ये इथपर्यंत प्रवासामध्ये कुठंही अडथळा आलेला नाहीये आणि नक्कीच याचं कारण असेल की कारदेवा हा नक्कीच देवालाच लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि हा एक आदर्शमय का आहे याचं रिझन पण नक्कीच लोकांना पाहण्यासाठीच हे सगळं घडतंय असं मी सांगू इच्छितो. नक्की नक्की कारण रंगभूमीवरचे जे कलाकार आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा रोजगार गेला, घर कसं चालवायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. मात्र असे काही निर्माते असतात जे काळजी घेऊन आपल्या संपूर्ण टीमसाठी राबत राहतात आणि त्याचं फळ जे आहे, यश जे आहे ते अगदी 2 दिवसात आपल्याला प्रेक्षकांना पडद्यावरती पाहायला मिळणार आहे. तर जसं मी सुरुवातीला तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की टिकटॉक फेम जो आहे, टिकटॉक स्टार जो आहे सूरज आपल्या सोबत आहे. गुलिगत नावाने तू तर आमच्यासाठी म्हणजे फेमस आहे, आम्ही सगळे तुला फॉलो करतो, आमची संपूर्ण टीम तुला ऍक्च्युली फॉलो करते. तुझा हा पहिला सिनेमा आहे, कसं वाटतंय? मजा वाटते. एन्जॉय बी खतरनाक चाललाय माझा. तर सलांनी मला लय मोठी संधी दिली. हो, टिकटॉकला मी असं किती लिहिले बनवलेत, तिथून लय खाऊन फेमस झालो मी. आणि माझं फॅन माझ्या घरी सारखं यायचं, पाट झाली की तिथं गाड्या लागायच्या घरी. पण आजपर्यंत मी माझ्या फॅन लोकांना मी नाराज केलं नाही का की माझं ज्ञान आहे, जिगल आहे, शान आहे, काळीच आहे, त्यासाठी मी कधीच नाराज नाही केलं. घरचे म्हणायची करुणा होईन बाळा, करुणा होईन, पण म्हणलं माझी फॅन आहेत, माझं मी बघितलं. नक्की सर, खरं म्हणजे शून्यातनं विश्व निर्माण करणारी ही उद्याची पिढी आहे आणि यांना संधी देणारे तुम्ही खूप मोठे ठरलेले आहात, श्रेष्ठ ठरलेले आहात, कारण प्रत्येकाला ही संधी मिळत नाही आणि प्रत्येक जण ही संधी देत नाही. सूरज, खरं म्हणजे तू आता जसं म्हणालास की खतरनाक वाटतंय, भारी वाटतंय आणि तुझे हे सगळे शब्द आहेत ना, हे प्रेक्षकांना फार आवडत असतात. एखादा डायलॉग प्रेक्षकांसाठी होऊ देत ना. वैशाली, तू पेशल आहे आपल्यासाठी, ही घे पेशल चॉकलेट तुझ्यासाठी, मिलिंडा म्हणते सुलत चव्हाणला. हे 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 सगळं आपल्याला 11 तारखेला पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे आज चॉकलेट डे ना. ओके, त्याच्यामुळे हे नक्कीच. क्या बात आहे, क्या बात आहे. जसं मी आधी सांगितलं होतं सुरुवातीला की एक किरण नावाचं पात्र आहे जे या सिनेमामध्ये आहे. आता सिनेमा म्हटला तर आणि प्रेमाचा सिनेमा म्हटल्यानंतर विलन हा आलाच आणि विलन आला म्हटल्यानंतर किरण हा आलाच. किरण, काय सांगशील, काय भावना आहे? प्रथम साम चॅनेलचं मी आभार मानतो की एवढ्या मोठ्या मंचावर लाईव्ह येण्याची संधी दिली आणि प्रशांत सरांचं आणि रणजित सरांचं खूप खूप आभार की त्यांनी मला एवढा मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर जसं की दैनंदिन जेवणामध्ये आपल्या तिखटपणा आपल्याला लागतोच अगदी. आणि जर एवढी जोडगोळी आहे सुंदर अशी, तर तो तिखटपणा माझा त्यांना मी दाखवलेला आहे. तडका मिळालाच पाहिजे. तडका मिळालाच पाहिजे. अगदी, जसा अगदी. जेवणात तसा कारदेवामध्ये पण दाखवलेला आहे मी. अगदी. आणि माझा जन्म सातारा जिल्ह्यातलाच मूळचा मी, आणि सातारा जिल्ह्यातला थोडासा रांगडापणा मला दाखवता आला या चित्रपटामध्ये. आणि विलन मी माझ्या पद्धतीने एक 100% देण्याचा प्रयत्न केलाय. तर तमाम महाराष्ट्र ठरवेल जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन. नक्कीच नक्कीच नक्कीच. खरं म्हणजे सर, यांनी प्रत्येकाने आपल्या भूमिकेबद्दल, या सिनेमाबद्दल भरभरून बोलले. प्रेक्षकांना आपण काय आवाहन करा? नक्कीच मी आव्हान सांगू इच्छितो की 11 फेब्रुवारीला कारदेवा एक आदर्शमय प्रेमकथा हा नक्की पहा आणि त्यामधून काय आत्मसात करता येईल. थिएटर म्हणजे मूवी म्हणजे फक्त पाहणं, टाइमपास करणं नव्हे, तर यातून काय आदर्श लोकांना देता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न आमच्या या पूर्ण कारदेवा टीमने केलेला आहे आणि तो नक्की तुम्ही आत्मसात कराल याची मी तुम्हाला एक विनंती करतो. बस. नक्कीच. खरं म्हणजे प्रेम आलं की प्रेमाचे डायलॉग्स आले, प्रेमाची गाणी आली आणि गाणी आली म्हटल्यानंतर गाण्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, पण सगळं एकदम नाही. छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर लगेचच भेटूया. तर जसं मी आधी म्हटलं होतं ब्रेकवर जाण्याआधी की सिनेमा म्हटल्यानंतर सिनेमातली गाणी आली आणि या सिनेमातली गाणी जी आहेत ती अगदी प्रत्येकाच्या तोंडावरती आहेत, प्रत्येक जण गुणगुणत आहे. मोनालिसा, मला तुझ्याकडनं एखादं गाणं ऐकायला आवडेल. माझा आवाज एवढा चांगला नाहीये तरी पण मी प्रयत्न असू दे. करते. मनामध्ये मन गुंतलं, ओढ लागली जीवास, तुझ्या या नजरेनं हरपल ही भान, सुखाची लागली ही रास. मनामध्ये मन गुंतलं, ओढ लागली जीवास.
वा, इतका छान सर आवाज आहे, म्हणजे तुम्हाला अभिनेत्री पण मिळालेली आहे आणि गायिका पण मिळालेली आहे असं म्हणायला नक्कीच. सर तुमच्याकडून देखील एखादं गाणं ऐकायला आवडेल, कारण तुम्ही जसं सुरुवातीला आपण मगाशी गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की गाण्याची तुम्हाला आवड आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ दे. नक्कीच आनंद शिंदे सरांचं जे आता सध्या त्यांनी आपल्या ह्या चित्रपटासाठी कार्यासाठी जे गाणं गायलेलं आहे, खूप काही महाराष्ट्रामधून आम्हाला चांगल्या चांगल्या कमेंट येत आहेत, तर ते मी एक त्याचे कडो गाऊ शकतो इथं. घुमू दे आवाज कानात, वाजू दे डीजे दणक्यात, घुमू दे आवाज कानात, वाजू दे डीजे दणक्यात. खूप प्रतिसाद आहे लोकांचा, खूप खूप मोठा प्रतिसाद आहे यामध्ये. नाही नाही नाही, अगदी अगदी सर, जसं मगाशी आपण म्हणत होतो की एखाद्या कलाकाराला चान्स देणं, आणि जो कलाकार या कॅमेऱ्याच्या समोर कधीच आलेला नाहीये, या क्षेत्रात कधीच आलेला नाहीये, आणि त्यानंतरही एवढं मोठं बजेट सिनेमाचं असताना एखाद्या नव्या कलाकाराला आपल्या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये घ्यायचं, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी सूरज संदर्भात ही गोष्ट बोलतीये. नक्कीच काय असतं की प्रत्येकाकडे कला असते आणि ती कला आपल्या त्या लोकांपर्यंत फॅन्सपर्यंत पोहोचत नाहीये. खूप काही माध्यमं कमी पडतात, व्यासपीठ कमी पडतात. म्हणूनच हे व्यासपीठ एक मी निर्माण करण्याचा सह्याद्री फिल्म प्रोडक्शन तर्फे एक प्रयत्न केलेला आहे, प्रामाणिकपणे केलेला आहे. योग्य कलाकारांना योग्य संधी मिळावी याच हेतूने फक्त मी हे प्लॅटफॉर्म केलं, आणि 100% मला खात्री आहे की प्रत्येकाने जी काय मेहनत घेतली ती लोकांना 100% आवडेल. बट त्यासाठी लोकांना 11 फेब्रुवारीला सिनेमामध्ये गृहामध्ये जाऊन पाहावंच लागेल. नक्कीच नक्कीच सर, तुमच्या नजरेतनं सगळेजण हा सिनेमा पाहणार आहेत ही संकल्पना आहे, आणि या सिनेमा करत असताना हा जो काही प्रवास आहे आतापर्यंतचा, काही अडचणीही आल्या असतील, त्यावर कशी मात केली? अडचणी तर आल्याच नाही, कारण प्रशांत सरांचा भरपूर सपोर्ट होता. हा. आणि बऱ्यापैकी फक्त नवीन जे आर्टिस्ट आहेत बाकी अरुण नरावडे सर आहेत, जयंत वाडकर सर आहेत, नागेश भोसले सर आहेत, मयूर पण स्क्रीनिंग झालेले, मोनाचं पण चांगले 1-2 पिक्चर आलेले. या लोकांना भरपूर एक्सपिरियन्स असताना मग मला पण त्या डायरेक्शनला अडचण गेली नाही. फक्त गोलीगत जो आहे तो एकदम फ्रेश आहे, त्याचा पहिलाच पिक्चर आहे. त्यांच्याकडनं थोडं म्हणजे मग मला हेच ऐकायचं की हा अगदीच फ्रेश आहे, अगदीच नवा आहे, आणि मग त्याच्याकडनं तुम्ही कसं काम करून घेतलं? कारण या कॅमेऱ्यासमोर काम करणं तसं कठीण आहे नवीन माणसासाठी. नाही, त्याला मी डायलॉग एकदा तर सांगितले, तर 2-4 वेळा डायलॉग त्यांना ऐकून सांगावं लागत, नंतर ते आपल्या मनाने क्रिएट करत होता तो त्याच्या शैलीमध्ये कॉमेडी निघायची त्यामधून. जसं की एखादं उदाहरण? असं तर भरपूर डायलॉग आहे, पण त्याला कुठलाही डायलॉग दिला मी तो सेम नाही करणार, त्याला काहीतरी मागे एक पुढे एक डायलॉग करणार. द्या त्याला, एक डायलॉग द्या त्याला. तो वैशालीचा डायलॉग, कुठला डायलॉग आहे तुझा कॉलेजचा, तो घे एक डायलॉग. कॉलेजमध्ये आ आ आ कोंबडी प्रपोजचा घे. तू तुझ्या पद्धतीने घे, त्यांनी जसं सांगितलंच, हे जसं सांगायचं तसं तू करायचंच नाही. मी तसं घे. चैतन्याचं कॉलेजमध्ये ठीक आहे त्याचं हे करतो ना ते वाला कोंबडी नाही, पण त्याला लक्षातच नाहीये ना. मग तू मग तो सिनेमा सोडून त्याला असं बाहेरचं सांगशील ना तर तो करेन, कारण तो स्वतःच्या सरांनी जरी त्याला एक्सप्लेन केलेलं ना तरी सुद्धा तो ते स्वतःच्या शैलीमध्ये ते मोल्ड करायचा. दुसरा एक डायलॉग आहे मॅडम, 1 मिनिट. तो जेव्हा माझी आडकाडकी बंद होईल ना, तो पाठ आहे तुला, तो चांगला आहे. मला ज्योतिषाने मला ज्योतिषाने सांगितले, जेव्हा तुझी आडकाडकी बंद होईल ना तेव्हा तुला पोरगी पटायची. पण तुझा तू तुझ्या शैलीत लागेल. तोपर्यंत आठवेल त्याला, जोपर्यंत आठवत नाही तोपर्यंत मयूर मी तुझ्याकडे येते. मयूर लाड असं नाव आहे मयूरचं, कारण तो अनेक तरुणींचा लाडका आहे. मयूर कशी काय काय वाटतंय, आता सिनेमा येतोय तुझा, अनेक तुझ्या मित्रमैत्रिणींना माहित असेल की आता तू येतोयस रुपेरी पडद्यावरती, काय कसं वाटतं? म्हणजे आजपर्यंत घरातले आणि मित्रमैत्रिणी लाड करतात, ते आता वाटते माझी टीम पण माझे लाड करते. सर लाड करतायत, हे सर लाड करतायत. नाही, खरोखर खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे कुठेतरी एवढ्या वर्षांच्या स्ट्रगलचं आणि म्हणतो ना मेहनतीचं कुठेतरी फळ थोडंसं मिळतंय असं दिसतंय, की त्या मेहनतीला कुठेतरी देवाचं का रे देवा, जे एवढी वर्ष आम्ही बोलत होतो, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीला का रे देवा, म्हणजे हे येतच प्रत्येकाच्या तोंडात, की असं काही एखादी गोष्ट चुकीची घडली जी नको होती मला, अरे का रे देवा माझ्याबरोबरच का असं. तसं मी माझ्या आयुष्यात बरीच प्रकारची कामं केलीत. म्हणजे मी घरी घरी जाऊन फटाके विकलेत, मी BPLचे सिम कार्ड्स विकलेत घरी घरी जाऊन, मी ड्रायव्हरची सुद्धा नोकरी केली, मी ताजमध्ये बारटेंडर होतो 1 वर्ष, त्याच्यानंतर मी कॉल सेंटरला 1-2 महिने होतो फीस भरण्यासाठी ताजच्या ह्याच्यासाठी.
आणि मग मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि मग समोर आय एंडेड अप विथ MBA इन HR. एकूणच काय असतं ना सर, खडतर प्रवास जो करतो, जो माणूस शून्यातून पुढे येतो तो खूप पुढे जातो. ह्याची अनेक उदाहरणं, म्हणजे माझ्या जवळपास तर खूप अशी उदाहरणं आहेतच. अशी सगळी जी शून्यातनं निर्माण झालेली मुलं मुली आहेत त्यांना आपण या सिनेमामध्ये संधी दिलेली आहे. सर अगदी कार्यक्रमाचा हा शेवटचा टप्पा आहे, मला संपू नयेच असं वाटतंय. म्हणजे हा कार्यक्रम संपल्यानंतरही मी या सगळ्यांशी गप्पा मारत बसणार आहे, पण तुम्ही जाता जाता आपल्या प्रेक्षकांना नेमकं काय आवाहन करा? नक्कीच मी यातून सांगेन की शून्यातून जे मंडळी कलाकार मंडळी निर्माण होतात आणि ज्यावेळेस त्यांना एक योग्य व्यासपीठ होऊन ते मोठी होतात, तर त्यांच्या मागची जी दुवा आहे ही आयुष्यभर आपल्याला ती कुठंतरी आपल्या आयुष्यात कामाला येते. याच हेतूने मी या मंडळींना घेतलं होतं आणि प्रेक्षकांचं पण तेवढ्याच ताकदीने ते मंडळी करतील असं मला खात्री आहे. वैयक्तिक प्रेक्षक वर्गांना मी सगळ्यांना सांगेन सामच्या या TV चॅनल मार्फत की कारदेवा हा जो प्रेमकथा आहे हा तुम्ही नक्की जवळच्या सिनेमागृहात जाऊन पहा आणि ही संधी दौडू नका. कारण मी ॲज अ निर्माता म्हणून तुम्हाला आज स्वतःशी सगळ्यांशी बोलतो इथं की जी काय ह्यातून काय एक संदेश आहे ना, तो आजपर्यंत कुणी दिलेलाच नाहीये आणि तो भविष्यात वारंवार घडू शकतो. पण हा जो आदर्श आहे तो सगळ्यापेक्षा एक युनिक आहे. नक्कीच 100%. आणि हे वेगळेपण जे आहे या आपल्याला एका सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्हीही हा सिनेमा पाहायला विसरू नका. 11 फेब्रुवारीला हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये येणार आहे तुमच्या भेटीला, त्यामुळे हा सिनेमा पाहायला विसरू नका. आणि संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. नमस्कार.